चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सौम्या पॉलिटेक्निक, कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन। कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी। एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSB TE, SC, ST, NT, VJS, BC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त। उसी तरह OBC, ओपन, माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत 50% छूट। विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, AC हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज। So take admission today in 3 years engineering diploma course, Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering। इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट। सौम्या ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर। महाराष्ट्र विधानसभा के सत्र में आज चंद्रपुर और गढ़चिरौली जिलों में सरकारी कर्मचारियों के लिए एक अहम मांग उठाई गई। पूर्व वन मंत्री और भाजपा नेता और बल्लारशाह के विधायक सुधीर मुनगंटीवार ने नक्सल प्रभावित क्षेत्रों में कार्यरत कर्मचारियों को फिर से नक्सल भत्ता शुरू करने की जोरदार मांग की। मुनगंटीवार ने कहा कि गढ़चिरौली और चंद्रपुर जिलों में कई इलाके आज भी नक्सल प्रभावित है। इन क्षेत्रों में काम करने वाले पुलिस, वन विभाग, शिक्षा, स्वास्थ्य और अन्य सरकारी कर्मचारी भारी खतरे के बीच सेवा दे रहे हैं। पहले इन्हें नक्सल प्रभावित भत्ता दिया जाता था, लेकिन अचानक ये बंद कर दिया गया, जो बेहद अन्यायपूर्ण फैसला था। सरकार से अपील करते हुए उन्होंने कहा कि इन कर्मचारियों का मनोबल बढ़ाने और उनकी सेवाओं का सम्मान करने के लिए यह भत्ता फिर से शुरू किया जाना चाहिए। ये केवल आर्थिक सहायता नहीं बल्कि उनके समर्पण की सराहना भी है। सुधीर भाऊ की इस मांग को कई विधायकों ने समर्थन दिया। अब देखना यह है कि सरकार इस मुद्दे पर क्या रुख अपनाएगी। मी सर्वप्रथम शासनाचं, विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी व या समितीचे प्रमुख बावनकुळे जी यांचं अभिनंदन करतो, कारण नक्षलवाद आम्ही अनुभवलाय। गडचिरोली, चंद्रपूरनी नक्षलवाद अनुभवलाय आणि मी तर सभागृहाला, खरं तर या बिलावर मला बोलायचं नव्हतं, पण अध्यक्ष महाराज या बिलावर या विधान भवनातून कारण नसताना शंका, संदिग्धता, भीती, सामान्य लोकांमध्ये एक विचित्र नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न या सभागृहातून होऊ नये। अध्यक्ष महाराज ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिला, त्याच्यामध्ये एक पात्र होतं की समोरच्यानी माचीसची डब्बी पेटवली तरी तो असा कल्पना करायला लागतो की आता ही डब्बीची माचीसची काडी खालती पडेल, मग कार्पेट पेटेल, कार्पेट पेटल्यावर घर पेटेल, घर पेटल्यावर गाव पेटेल, गाव पेटल्यावर राज्य पेटेल, राज्य पेटल्यावर देश पेटेल। ही कल्पकता इथं आपण या बिलावर आणणार आहोत। अरे आम्ही 33 कोटी देव मानतो, सामान्य जनाच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे। हे बिल नंबर 33 हे सामान्य माणसासाठीच तर आलाय। आणि इथं जे सदस्य असतील त्यांना माझं आव्हान आहे की एकदा गडचिरोलीमध्ये येऊन बघा, त्या विधवा बहिणींना भेटा, काय दोष आहे? युवक काय दोष आहे? अध्यक्ष महाराज हात कापले, पाय कापले, इतकं स्पष्ट उद्देश व कारण आहे। हे उद्देश कारण सुद्धा इतके स्पष्ट आहे की खूप काही मराठी वाचायची आवश्यकता नाही आहे। अध्यक्ष महाराज ज्यांनी 4थ्या वर्गाची मराठी वाचली ना, स्पष्ट आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्याचा। अभिनंदन केलं असतं मी समजू शकतो, बरं अभिनंदन नाही केलं, आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होतील या भीतीने नाही केलं, मी समजू शकतो। पण अध्यक्ष महाराज सूचना करताना यामध्ये लूपहोल ठेवायचे अशा सूचना। अरे बिल वाचलं, उद्देश व कारण पूर्ण वाचलं, आतमध्ये बिल वाचलं तुम्ही नाही। अहो जाधव साहेब, अहो तुम्ही अभिनंदन केलं आणि आम्ही तर ही नीतीच अवलंबली आहे की आपल्या विरोधी पक्षाचंही मन आपल्यामध्ये घेऊन कसं जिंकता येतं। त्यामुळे आता फक्त बावनकुळे साहेबांची एक चूक झाली की जे बोलणारे होते त्यांनाही समितीत घ्यायला हवं होतं। अध्यक्ष महाराज खरं तर विचारसरणी शस्त्र वापरल्याने डेंजरस आहे।
शस्त्र वापरले तर काही लोकांची जीवितहानी होते। या विचारसरणीने काय अध्यक्ष महाराज, अब जग तेरे कातिल जिंदा है हम बहुत शर्मिंदा है, हे कोणाची विचारधारा आहे अध्यक्ष महाराज? अरे अशा विचारधारेला तर सुया टोचून मारलं पाहिजे अध्यक्ष महाराज। या देशाचे तुकडे, अरे शहीद आजम भगत सिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत तेरे तुकडे होना चाहिए। आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय आहे, इथं कुठं मग समजलं नाही गरिबांच्या मोर्चाचा विषय आहे। आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवता की नाही। अरे ते काय म्हणतो का कवी भूषणने, अरे हाथी घोड़े तो तलवारें ठोस तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा आज भी तुझ पे भारी है। अरे कायद्याला घाबरताय की असं झालं तर असं होईल काय? न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही आहे आपल्याला अध्यक्ष महाराज? हा आतंकवाद नक्षलवाद, कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण G60 केलं अध्यक्ष महाराज, झालं काय? त्यांनी रूप बदललं। जसे रावण हे रूप बदलवून यायचे, राक्षस रूप बदलवून यायचा, अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं। हे रूप काय केलं? आता यांनी तो भामरागड, अंकिसा, आसरल्ली, जानमपल्ली, टेकडा ही क्षेत्र बदलली। आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले अध्यक्ष महाराज, एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले। आणि धीरे धीरे हे डावी कडवी, मी माझे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगारों के पसीने के लिए लड़ता है, वो खून की नदियां बहाने वाला नहीं है। आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका। तुम्ही आवश्यक वाटलं तर आम्ही सोबत आहो, एबी फॉर्म घेऊन सोबत आहो, पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये। अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी कधी मी नाना भाऊंना अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी करेल। नाना भाऊ, छत्तीसगड मध्ये काँग्रेसच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे 76 लोक कसे मारले हो? तुम्हाला अनुभव आहे। काही विषय असे असतात, विचारधारा आपली अलग असू शकते, वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच झालं पाहिजे। अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश? तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल? अरे आपण विदर्भाने अनुभवलाय, विदर्भाच्या जिल्ह्यांनी। पण मी माननीय मुख्यमंत्र्यांना खरं तर माझी विनंती आहे की सभागृहाने आता एकमताने हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचं की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत। फक्त एकच विनंती अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय, चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेने कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले। आपण एक GR काढून टाकलं, तो भत्ताच बंद करून टाकला। मोठं मन करा, नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय, या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय, तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती। सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही, ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही, म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। अध्यक्षांच्या जागेला कुठलाही
धोखा नहीं। अब सफल करियर पाने के लिए इंजीनियर बनना हुआ और भी आसान। MSPM Somaiya Group presents its first engineering college, Somaiya Institute of Technology, Chandrapur, approved by AICTE, New Delhi and Government of Maharashtra, जहां 2025 से 26 सेशन की B.Tech में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन शुरू है, जैसे कि कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग डेटा साइंस, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग साइबर सिक्योरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग और माइनिंग इंजीनियरिंग, स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। Hi, I am Sakshi Kijalpure from AIML branch from Somaiya Institute of Technology. एडमिशन के लिए आज ही संपर्क करें। सोमैया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर।